Hello friends, today we are going to discuss on topic helping verb. You see in entire English there are 24 helping verb. How many? 24. Out of 24, some are primary helping verb, some are modals, auxiliary verb or modals helping verb. See, is, am, are, was, were, be, being, been. It is a बेसिक फॉर्म ऑफ दीज आर बी. बी हे बेसिक फॉर्म म्हणून काम करते, हा बेस आहे. बी बी पासून बनते इज एम आर वर्तमान काळ, बीचच बनते वाजवर भूतकाळ आणि थर्ड फॉर्म त्याचा बीन होतो. इज एम आर फर्स्ट फॉर्म, वाजवर सेकंड फॉर्म आणि बीन थर्ड फॉर्म. इफ यू थिंक अबाउट बी, is, am, are, V1, it is a first form of verb. Second form was, were, and third form been. Okay, these are three form of be. be म्हणजे होणे, was म्हणजे होता आणि been म्हणजे असलेला. is a Marathi meaning. Question arises, why are we saying it प्रायमरी हेल्पिंग वर्ब? आपण यांना प्रायमरी हेल्पिंग वर्ब का म्हणतो? याचं कारण आहे, ज्या हेल्पिंग वर्बचा उपयोग आपण ॲज अ मेन वर्ब करू शकतो आणि हेल्पिंग वर्ब करू शकतो, त्याला आपण प्रायमरी हेल्पिंग वर्ब असे म्हणतो. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. जसं पहा, आय एम अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे. इथे ॲम हा मेन वर्ब आहे, कारण ॲम समोर कुठलाही मेन वर्ब आलेला नाही आहे, म्हणजे इथे ॲमचा उपयोग ॲज अ मेन वर्ब झालेला आहे. पण जर हे वाक्य असं असतं, आय एम प्लेईंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत आहे. मित्रांनो, इथे प्ले जो आहे हा मेन वर्ब आहे आणि ॲम जो आहे हा हेल्पिंग वर्ब आहे. याला आपण हेल्पिंग वर्ब असे म्हणतो, कारण हा मेन वर्बला हेल्प करतो. म्हणजे हे जे प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे यांचा उपयोग आपण मेन वर्ब सुद्धा करू शकतो आणि हेल्पिंग वर्ब सुद्धा करू शकतो, म्हणून याला प्रायमरी हेल्पिंग वर्ब असे म्हणतात. कुठलंही वाक्य घ्या, तुम्हाला म्हणायचं आहे तो हुशार आहे, ही इज क्लेवर. तो हुशार आहे, तो कसा आहे? हुशार आहे. त्याचं स्टेटस काय आहे? का तो हुशार आहे. तो अभ्यासक आहे, ही इज स्टडियस. त्याचं स्टेटस काय आहे? का तो अभ्यासक आहे. स्वतः काहीतरी आहो असं बोलून दाखवायचं आहे, तेव्हा आपण ॲज अ मेन वर्ब यांचा उपयोग करू शकतो. इज, एम, आर, वाज, वर यांचा उपयोग करू शकतो. कुठले वाक्य घ्या, तुम्हाला म्हणायचं आहे तो तज्ज्ञ आहे, ही इज पायोनियर. तो तज्ज्ञ आहे, त्याचं स्टेटस काय? तो तज्ज्ञ आहे. तो माझा दुश्मन आहे, ही इज माय एनिमी. तो विचारवंत आहे, ही इज थिंकर. तो पैलवान आहे, ही इज अ रेसलर. तो चतुर आहे, ही इज सॅगॅशियस. आणि समजा आपल्याला म्हणायचं तो होता, तो तज्ज्ञ होता, ही वॉज पायोनियर. तो माझा खास मित्र होता, ही वॉज माय बेस्ट फ्रेंड. तो शहाणा होता, ही वॉज वाईज. तो मूर्ख होता, ही वॉज स्टुपिड. तो हुशार होता, ही वॉज क्लेवर. तो बुद्धिमान होता, ही वॉज टॅलेंटेड. ओके, ही वॉज ब्रिलियंट. तर इज, एम, आर, वाज, वर यांचा उपयोग आपण स्टेटस दाखवण्याकरता करतो. आपण स्वतः काहीतरी आहोत हे दाखवण्याकरता या फॉर्मॅटचा उपयोग करतो. मित्रांनो, बीइंग आणि बीन हा विषय काय आहे तर लक्षात घ्या. V1, V2, V3, V4, V5 असे वर्बचे 5 प्रकार असते. ईट म्हणजे खाणे होते, प्रत्येकाला माहीत आहे. एट सेकंड फॉर्म, इटन थर्ड फॉर्म, इटिंग फोर्थ फॉर्म आणि इट्स हा फिफ्थ फॉर्म आहे. ठीक आहे. त्याच प्रकारे बी म्हणजे होणे, हा V1 आहे. सेकंड फॉर्म वाज, थर्ड फॉर्म बीन, फोर्थ फॉर्म बीइंग आणि फिफ्थ फॉर्म इज. तुम्ही म्हणाल सर हा इज कसा आला, हा तुमचा प्रश्न आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या,
हा जो बी आहे, आपण म्हटलं टू बी, हा जो बी आहे हा बेस फॉर्म आहे. हा काय आहे? बेस फॉर्म आहे. बेस फॉर्म म्हणजे कसा पहा, बी चे मग 3 फॉर्म असते, इज, एम, आर. कळलं तुम्हाला? मग सेकंड फॉर्म बीचा होते वाच किंवा वर, म्हणजे हा V1 हा V2, आणि थर्ड फॉर्म बीन हा V3. ठीक आहे. तर लक्षात घ्या, कुठलं एक्झाम्पल घ्या. जर तुम्हाला हॅव हा फर्स्ट फॉर्म वर्ब आहे. हॅव म्हणजे कडे आहे, पासी आहे, ला आहे, चा आहे, मध्ये आहे. सेकंड फॉर्म हॅड, थर्ड फॉर्म हॅड, फोर्थ फॉर्म हॅविंग, आणि फिफ्थ फॉर्म हॅज. इथे यस लागलेला आहे. फिफ्थ फॉर्म म्हणजे काय होते, तर जेव्हा कर्ता सिंग्युलर असते तेव्हा वर्बला यस किंवा इयस हे सफिक्स लागते. कळलं तुम्हाला? यस किंवा इयस लागते. म्हणजे जेव्हा यस किंवा इयस असेल शेवटी, समजा तो वर्बचा 5वा फॉर्म आहे. काय आहे? 5वा फॉर्म आहे. आणि वर्बचा 5वा फॉर्म केव्हा येते? इकडे पहा, ही, सी, इट, आय, वी, यू, दे. हे प्रनाउन आहे. काय आहे? प्रनाउन आहे. आता मला सांगा, आय म्हणजे मी स्वतः. मी कोण आहे? फर्स्ट पर्सन सिंग्युलर, सब्जेक्ट आहे. बरोबर आहे? वी म्हणजे आम्ही, मी म्हणजे मी स्वतः, वी म्हणजे आम्ही सर्व, म्हणजे हे सुद्धा फर्स्ट पर्सन आहे, पण प्लुरल आहे. बरोबर आहे? यू म्हणजे तुम्ही सर्व लोक, यू म्हणजे तुम्ही सर्व लोक. तुम्ही कोण आहात? सेकंड पर्सन. मी स्वतः बोलतो म्हणजे फर्स्ट पर्सन, तुम्ही बोलता, तुम्ही ऐकता म्हणजे सेकंड पर्सन. सेकंड पर्सन, यू हा सेकंड पर्सन सिंग्युलर सुद्धा आहे, आणि याचा उपयोग आपण सेकंड पर्सन प्लुरल म्हणून सुद्धा करू शकतो. तू काम करतो, यू वर्क. तुम्ही काम करता, यू वर्क. म्हणजे एका व्यक्तीकरता यू वापरतो आणि अनेक व्यक्तीकरता यू वापरतो. म्हणजे यू हा सेकंड पर्सन सिंग्युलर सुद्धा आहे आणि वाक्यानुसार आपण प्लुरल म्हणून वापरू शकतो. दे हा थर्ड पर्सन आहे, पण थर्ड पर्सन प्लुरल आहे. तर जेव्हा करता प्लुरल असेल, मग तो फर्स्ट पर्सन असो, सेकंड पर्सन असो किंवा थर्ड पर्सन असो, त्याच्या समोरील वर्बला यस इयस लागणार नाही. सफिक्स यस इयस येत नाही. परंतु जर करता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, जसं ही, सी, इट, किंवा एखादी नाव राम किंवा श्याम, हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. याच्या समोरील वर्बला, हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, याच्या समोरील वर्बला सफिक्स आपण यस किंवा इयस लावतो. यस किंवा इयस हे सफिक्स लावतो. कळलं तुम्हाला? तर यालाच आपण V5 म्हणतो. हा वर्बचा 5वा प्रकार आहे, वर्ब प्लस यस किंवा इयस. तर जेव्हा वर्बला यस येते, समजा का तो V5 आहे. कळलं तुम्हाला? हॅव यू अंडरस्टूड दिस? म्हणून जे आपण फॉर्मॅट पाहिला होता की फर्स्ट फॉर्म बीचा इज, एम आणि आर, सेकंड फॉर्म वाज आणि वर, थर्ड फॉर्म बीन, फोर्थ फॉर्म बीइंग, आणि फिफ्थ फॉर्म जो आहे तो इज येते. कळलं तुम्हाला? आपण इथे एम आर घेतला फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म वाज वर, वर्बचा थर्ड फॉर्म बीन, फोर्थ फॉर्म बीइंग, आणि फिफ्थ फॉर्म इज. आता फिफ्थ फॉर्म इज इथे का आला हे तुम्हाला समजावून सांगतो. कारण जेव्हा करता थर्ड पर्सन सिंग्युलर असते, ही, सी, इट, त्याच्या समोरील वर्ब, त्याच्या समोर जो येते ही इज म्हणतो आपण. तो आहे, तो आहे असं जर केलं तर काय होईल? ही इज. तो होता, काय येईल? ही वाज. बरोबर? ती आहे, सी इज. बरोबर? ती वस्तू आहे, इट इज थिंग, इज. कळलं? कारण हे सर्व कोण आहे? हे सर्व थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. कळलं तुम्हाला? आता हे वर्तमान काळात झालं, आपल्याला भूतकाळात म्हणत आहे. तो होता, ही वाज, सिंग्युलर. ते होते, तर दे वर, प्लुरल. कळलं तुम्हाला? तर हे बेसिक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. इथनं झालं क्लिअर? तो हुशार आहे, ही इज क्लेवर. तो हुशार होता, ही वॉज क्लेवर. आणि तुम्हाला म्हणायचं आहे तो हुशार असेल तर काय होईल? ही विल बी क्लेवर.
आता इथे विल आलेला आहे आणि बी आलेला आहे. तर मित्रांनो विल जो आहे हा मॉडल हेल्पिंग वर्ब आहे. मॉडल हेल्पिंग वर्ब. इकडे पहा, विल, वुड, शाल, शूड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, हॅड टू, नीड, नीडेड, नीड, यूज टू, डेअर टू हे मॉडल हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजे हे प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे, तर हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. अंडरस्टूड. आता हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब काय आहे आणि हे प्रायमरी हेल्पिंग वर्ब काय आहे, यामधला जर आपण फरक शिकतो म्हटलं तर हे जे प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे हे कर्त्यानुसार बदलते, हे कर्त्यानुसार बदलत नाही. एक्झाम्पल, आयच्या समोर ॲम येते, मी आहे, कर्त्यानुसार इथं ॲम झालं. ही इज, तो आहे, कर्त्यानुसार इथे इज झालेला आहे. वी आर, आम्ही आहो, कर्त्यानुसार इथे आर आलेला आहे. ठीक आहे. दे वर, ते होते, कर्त्यानुसार ते वर आलेला आहे. ही वाज, तो होता, कर्त्यानुसार ते वाज आलेला आहे. म्हणजे प्रायमरी हेल्पिंग वर्बला प्रायमरी हेल्पिंग वर्ब म्हणण्याचं सेकंड कारण हे सुद्धा आहे का ते कर्त्यानुसार बदलतात, कर्त्यानुसार त्यांच्यामध्ये चेंजेस करावा लागतो. परंतु जर तुम्ही मॉडल ऑक्झिलरी वर्ब किंवा मॉडल हेल्पिंग वर्बचा विचार केला तर ते कर्त्यानुसार बदलत नाही. जसं पहा, आय, वी, यू, दे, ही, सी, इट यांच्यासमोर विल येईल. विल हा शब्द, हा जो मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे हा कर्त्यानुसार चेंज होणार नाही. आय असेल तरी विल येईल, वी असेल तरी विल येईल, यू असेल तरी विल येईल, दे असेल तरी विल येईल. जर तुम्हाला मस्ट घ्यायचा आहे इथे कुठलाही करता असो मस्ट मस्टच राहील. जर तुम्हाला शूड घ्यायचा आहे इथे कुठलाही करता असो शूड शूडच राहील. जर तुम्हाला कॅन घ्यायचा आहे इथे कुठलाही करता असो कॅन कॅनच राहील. म्हणजे कर्त्यानुसार मॉडल ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब बदलत नाही. आता मी वारंवार एक वाक्य म्हणत आहे हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब, तर याला ऑक्झिलरी वर्ब का म्हणते आणि हेल्पिंग वर्ब का म्हणते याचं कारण सांगतो. आय कॅन प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळू शकतो. प्ले हा मेन वर्ब आहे आणि कॅन हा मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. म्हणजे मी क्रिकेट खेळू शकतो हा जो प्ले आहे, हा जो मेन वर्ब आहे, याला हेल्प कोण करताय वाक्य पूर्ण करण्याकरता? याला हेल्प करताय कॅन. बरोबर. कॅनमुळे माझी क्षमता खेळण्याची डिनोट होत आहे का मी क्रिकेट खेळू शकतो. म्हणजे कॅन हा प्लेला हेल्प करताय वाक्य पूर्ण करण्याकरता. म्हणजे हा जो ऑक्झिलरी वर्ब आहे हा मेन वर्बला वाक्य पूर्ण करण्याकरता हेल्प करताय, म्हणून या ऑक्झिलरी वर्बला आपण हेल्पिंग वर्ब असे सुद्धा म्हणू शकतो. हा एक कन्सेप्ट तुम्ही दिमागात घ्या. हॅव यू अंडरस्टूड दिस? हा कन्सेप्ट क्लिअर झाला. आता आपला एक मुद्दा होता, ही विल बी क्लेवर, तो क्लेवर असेल, तो हुशार असेल. इथे पहा, हा जो विल आहे हा मॉडल आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे आणि बी हा प्रायमरी वर्ब आहे, प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे आणि बेस फॉर्म आहे. काय आहे? बेस फॉर्म आहे. याच्या मग इज एम आर होते. तर इथे सी विल बी क्लेवर, ती हुशार असेल. दे विल बी क्लेवर, ते हुशार असेल. इथे पहा, कर्ता बदलला पण मॉडल ऑक्झिलरी वर्ब नाही बदलला, कारण मॉडल ऑक्झिलरी वर्ब कर्त्यानुसार बदलत नाही. कळलं तुम्हाला? म्हणजे हा मॉडल्स आहे आणि हा प्रायमरी आहे, प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही कोणते वाक्य बनवा, जसं पहा, ही शूड बी मायझर, तो कंजूस असायला पाहिजे. इथे पहा, शूड हा मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे आणि बी हा प्रायमरी आहे. हे प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे, हा बेस फॉर्म आहे. इथे बेस फॉर्मची गरज आहे. प्रायमरी हेल्पिंग वर्ब याला प्रायमरी हेल्पिंग वर्ब म्हणण्याचं सेकंड कारण हे आहे की हा प्रत्येक गोष्टीला मदत करतो. इंग्लिश प्रॉपरली फॉर्म होण्याकरता यांचा अलग अलग अँगलनी मदत होते. म्हणजे फ्लेक्झिबल आहे, तो प्रत्येक अँगलनी मदत करतो, म्हणून याला आपण प्रायमरी हेल्पिंग वर्ब असं म्हणतो. तिसरं कारण हे सुद्धा आहे. कळलं तुम्हाला? कुठलंही घ्या, ही
मस्ट बी ऑनेस्ट, तो प्रामाणिक असायलाच पाहिजे. इथे बी हा जो शब्द आहे हा मस्ट आहे, हा मॉडल हेल्पिंग वर्ब आहे, आणि बी हा प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे. आणि इथे बी ने मेन रोलची भूमिका प्ले केली आहे. हा ॲज अ मेन वर्ब इथे आलेला आहे. कळलं तुम्हाला? कारण मस्ट हा मॉडल हेल्पिंग वर्ब आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट? कुठले वाक्य बनवा? पॅसिव्ह वॉइस मध्ये सुद्धा या फॉर्मॅटचा उपयोग होतो. हेल्प मस्ट बी गिवन, मदत दिली गेलीच पाहिजे. हेल्प मस्ट बी गिवन, इथं हेल्प हे नाऊन म्हणून आलेलं आहे, मस्ट बी गिवन इथे बी आलेलं आहे. म्हणजे प्रायमरी हेल्पिंग वर्बचा उपयोग पॅसिव्ह वॉइस मध्ये सुद्धा होतो. मित्रांनो, तुम्हाला आता 8 पर्यंतचं स्ट्रक्चर प्रॉपरली समजले असेल. आता आपण हॅव हॅज हॅड याचा बारकाईने अभ्यास करू. ॲज अ प्रायमरी हेल्पिंग वर्ब आणि ॲज अ मेन वर्ब, दोन्ही अँगलने अभ्यास करू. आता इकडे पहा, आय हॅव अ पेन, माझ्यापाशी पेन आहे, आणि आय हॅव मेट हिम, मी त्याला भेटलो आहे. इथे हॅव जो आहे हा हेल्पिंग वर्ब आहे, कारण मेट हा मेन वर्ब आहे. परंतु या वाक्यामध्ये हॅव काय आहे? मेन वर्ब आहे. कळलं तुम्हाला? आणि हॅव हॅज हॅड हा जो शब्द आहे ॲज अ मेन वर्ब पोझिशन दाखवते. म्हणजे मालकी, हक्क, अधिकार दाखवण्याकरता हॅव हॅजचा उपयोग केला जातो. तुम्हाला मी एक गोष्ट पुन्हा क्लिअर केलेली आहे की V1, V2, V3, V4, V5 यामध्ये हॅव हा फर्स्ट फॉर्म आहे. याचा अर्थ कडे आहे, पासी आहे, ला आहे, चा आहे, मध्ये आहे असा होतो. सेकंड फॉर्म हॅड आहे, थर्ड फॉर्म हॅड आहे, फोर्थ फॉर्म हॅविंग आहे, आणि फिफ्थ फॉर्म हॅज आहे. इथे यस आलेला आहे. मी तुम्हाला म्हटलं की थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट समोर जो वर्ब येतो तिथे यस असते, सफिक्स यस किंवा यस लागते. जसं सी, ही, सी, इट असेल तर ही हॅज अ पेन, सी हॅज अ पेन. हॅज हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट समोर येतो आणि हा फिफ्थ फॉर्म आहे. कळलं तुम्हाला? हा पॉईंट क्लिअर झाला. आणि जेव्हा तुम्हाला दाखवायचं आहे पोझिशन, मालकी, हक्क, अधिकार, तेव्हा तुम्ही हॅव, हॅज आणि हॅड यांचा मेन वर्ब म्हणून उपयोग करता. माझ्यापाशी कार आहे, आय हॅव अ कार. माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे, आय हॅव सेल्फ कॉन्फिडन्स. माझ्यापाशी काय अनुभव आहे, आय हॅव सम एक्सपिरियन्स. म्हणजे तुमच्याजवळ काहीतरी आहे. निसर्गाचे प्रत्येक गोष्टी नियंत्रण आहे. नेचर हॅज अ कंट्रोल ऑन ऑल थिंग. प्रत्येकाजवळ जीवन जगण्याचा अधिकार आहे. एव्हरीबडी हॅज राईट ऑफ लिव्हिंग लाईफ. माझ्यामध्ये जीवन जगण्याची कला आहे, आय हॅव आर्ट ऑफ लिव्हिंग. तर तुमच्याजवळ काहीतरी आहे. पोझिशन, मालकी, हक्क, अधिकार दाखविण्याकरता हॅव हॅजचा उपयोग केला जातो. ठीक आहे. आणि याला आपण प्रायमरी हेल्पिंग वर्ब म्हणण्याचं कारण याचा उपयोग हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा होतो आणि मेन वर्ब म्हणून सुद्धा होतो. हा कन्सेप्ट तुम्हाला कळला का? हा, दुसरा एक मुद्दा यामध्ये पुन्हा क्लिअर करावा लागेल की मेन वर्बला डायरेक्ट नॉट लागत नाही, परंतु हेल्पिंग वर्बला डायरेक्ट नॉट लागते. एक्झाम्पल, आय हॅव मनी, माझ्यापाशी पैसे आहे, आणि आय हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिलेलं आहे. इथे पहा, इथे रिटन हा मेन वर्ब आहे, इथे हॅव हा हेल्पिंग वर्ब आहे. या वाक्याला तुम्हाला निगेटिव्ह करायचं आहे. मी पत्र लिहिलेले आहे, तर हे वाक्य निगेटिव्ह आय हॅव नॉट रिटन अ लेटर असं होईल. मी पत्र लिहिलेले नाही आहे. कारण इथे हॅव जो आहे हा हेल्पिंग वर्ब आहे आणि हेल्पिंग वर्बला नॉट आपण लावू शकतो, परंतु मेन वर्बला डायरेक्ट नॉट लावता येत नाही. आय हॅव मनी, माझ्यापाशी पैसे आहे, इथे हॅव हा मेन वर्ब आहे. जर तुम्हाला या वाक्याचं निगेटिव्ह करायचं असेल तर मेन वर्बला डायरेक्ट नॉट येऊ शकत नाही. म्हणून नियमानुसार हॅवचा अर्थ डू हॅव असा आहे. जर आपण हॅव नॉट करतो म्हटलं, डायरेक्ट आपण हॅव नॉट करू शकत नाही,
तर इथे होईल डू नॉट हॅव. कळलं तुम्हाला? तर हे वाक्य असं होईल, आय हॅव मनी, आय डू नॉट हॅव मनी, डू नॉट हॅव मनी. जसं मी तुम्हाला पुन्हा क्लिअर करतो, जसं आपण म्हटलं ही गोज टू नागपूर, तो नागपूरला जातो. इथे गोज हा मेन वर्ब आहे आणि मेन वर्बचा आपण डायरेक्ट नॉट लावून वाक्य निगेटिव्ह करू शकत नाही. तर इथं गोचा अर्थ डू गो असा होतो, गोजचा अर्थ डज गो असा होतो. त्याच प्रकारे हे वाक्य निगेटिव्ह कसं होईल मग, ही डज नॉट गो टू नागपूर, तो नागपूरला जात नाही. जर हे वाक्य इथे असं असतं ही हॅज नॉलेज, त्याच्यापाशी ज्ञान आहे, हे वाक्यात, या वाक्यात जसं गोज हा मेन वर्ब आहे त्याच प्रकारे या वाक्यामध्ये हॅज हा मेन वर्ब आहे. याचं जर निगेटिव्ह करतो म्हटलं असतं तर हॅजचा अर्थ डज हॅव असा झाला असता. निगेटिव्ह करताना त्याच्यापाशी नॉलेज नाही आहे तर ही डज नॉट हॅव नॉलेज असं वाक्य बनलं असतं. कळलं तुम्हाला? तर मित्रांनो, तुम्हाला प्रायमरी हेल्पिंग वर्बमध्ये इज एम आर कळलं, वाजवर कळलं, विल बी शाल बी हाही टॉपिक आपण घेतला. विल हा मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे, तो बदलत नाही. बी हा बेसिक फॉर्म आहे, तो आपण घेऊन, मी मंत्री असेल, आय विल बी मिनिस्टर, मी तज्ज्ञ असेल, आय विल बी पायनियर, तो चांगला वक्ता असेल, ही विल बी अ गुड ओरेटर, तो विचारवंत असेल, ही विल बी थिंकर. हे आपण बारकाईने शिकलो, स्टडी केला. मग आपण बी, बिंग, बीन हा सुद्धा पाहिला. हॅव, हॅज, हॅड, हॅव हॅज तुम्हाला कळलं असेल. जेव्हा तुम्हाला कुठला मालकी हक्क अधिकार दाखवायचा आहे तेव्हा तुम्ही हॅव हॅज वापरता. तिच्यापाशी बंगला आहे, सी हॅज अ बँगलो, तिच्यामध्ये क्वालिटी आहे, सी हॅज क्वालिटी. आणि भूतकाळाबद्दल बोलायचं आहे, माझ्याकडे पैसे होते, आय हॅड मनी, माझ्याकडे अमाप संपत्ती होती, आय हॅड इमेन्स प्रॉपर्टी, मला काही अनुभव होता, आय हॅड सम एक्सपिरियन्स, मला 2 भाऊ 1 बहीण होती, आय हॅड 2 ब्रदर 1 सिस्टर. हॅड येते. मग हॅड हा V2 आहे, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आहे. आणि तुम्हाला माहित आहे जसं गो, वेंट, गॉन आहे, तर तुम्हाला गोचा अर्थ डू गो असा होतो, तर वेंटचा अर्थ डीड गो असा होतो. त्याच प्रकारे हॅव, हॅड, हॅड असे 3 फॉर्म आहे. हॅवचा अर्थ डू हॅव असा आहे, तर हॅडचा अर्थ काय होईल मित्रांनो, डीड हॅव असा होईल. बरोबर आहे? जसं माझ्यापाशी पैसे होते तर इथे येईल आय हॅड मनी. मग याचं निगेटिव्ह काय होईल, हा हॅड इथं मेन वर्ब आहे, मेन वर्बला डायरेक्ट नॉट लागू शकत नाही, तर इथं येईल आय डीड नॉट हॅव मनी, माझ्यापाशी पैसे नव्हते असं होईल. हा तुम्हाला टॉपिक कळला. आता राहिला मुद्दा डू डजचा. आपण डू डजचं मायक्रो विश्लेषण करू. मित्रांनो, आता मुद्दा राहिला डू डज डीडचा. इथे पहा मित्रांनो, दे डू वर्क, ते काम करतात, ते काम करतात. इथे डू पहा, डू हा मेन वर्ब आहे, इथे वर्ब हा नाऊन म्हणून आलेला आहे. नाऊन, वर्क, काम हे नाऊन झालं. आपण जर म्हटलं असतं दे वर्क, ते काम करते, इथं वर्क हा वर्ब असता, इथे वर्क हा नाऊन आहे, कारण इथे डू हा मेन वर्ब आहे. अंडरस्टूड? समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे ते काम करत नाही, ते काम करत नाही, तर इथं होईल दे डू नॉट डू वर्क, दे डू नॉट डू वर्क. इथे पहा, हा जो डू नॉट आहे हा हेल्पिंग वर्ब आहे आणि हा जो डू आहे हा मेन वर्ब आहे. कळलं तुम्हाला? म्हणजे पहा, डू हा प्रायमरी हेल्पिंग वर्ब का आहे, कारण इथे डू ना हेल्पिंग वर्बची भूमिका बजावली आहे आणि मेन वर्बची भूमिका बजावलेली आहे. म्हणजे डू हा हेल्पिंग वर्ब बी राहू शकतो आणि मेन वर्ब बी राहू शकतो. कळलं तुम्हाला? कोणतंही घ्या. जसं आपण म्हटलं ती काम करते, सी वर्क्स, ती काम करत नाही, सी डज नॉट वर्क. इथे डज हा हेल्पिंग वर्ब आहे, इथे वर्क हा मेन वर्ब आहे. ठीक आहे? म्हणजे डू, डज आणि डीड यांचा उपयोग मेन वर्ब म्हणूनही होते आणि हेल्पिंग वर्ब म्हणूनही होते. जसं
त्याने केलं, ही डीड. बरोबर, त्याने केले, ही डीड. त्याने केले नाही, ही डीड नॉट डू. इथे डीड हा मेन वर्ब होता, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. ही डीड नॉट डू, त्याने केले नाही. इथे डीड नॉट डू हा डू हा मेन वर्ब आहे आणि डीड नॉट हा हेल्पिंग वर्ब आहे. कळलं तुम्हाला? तर मित्रांनो, मला तुम्हाला थोडक्यात एकच गोष्ट सांगायची आहे की हे जे प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे हे इंग्रजी शिकण्याकरता अत्यंत आवश्यक आहे. या प्रायमरी हेल्पिंग वर्ब इंग्रजीचं पूर्ण फाउंडेशन, मोस्ट ऑफ द फाउंडेशन डिपेंड आहे. म्हणून तुम्ही याचा अभ्यास बारकाईने करा, चांगला करा. आता राहिला मुद्दा मॉडल हेल्पिंग वर्बचा, तर याचे बारकावे आपण पुढे शिकणारच आहोत. हा जो व्हिडिओ तुम्ही केअरफुली पाहिला याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना दाखवा. तुमच्या लाईक केल्याने, शेअर केल्याने मला काही पैसे नाही मिळत, फक्त तुमचं प्रोत्साहन मिळते. तुमच्या प्रोत्साहनामुळे मी मोटिवेट होतो आणि पुन्हा तुमच्याकरता चांगले व्हिडिओ बनवू शकतो. धन्यवाद.